हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपण कारल्याची भाजी कशी करायची ते शिकणार आहोत। ही रेसिपी माझ्या मम्माची आहे। तर त्यासाठी मी थोडे शेंगदाणे घेतलेले आहेत, थोडे भाजून घ्यायचं आणि तेलामध्ये थोडंसं परतून घ्यायचं ते। आपला हात चालवतच राहायचा आहे कंटिन्यू, नाही तर शेंगदाणे जळून जातील। त्यानंतर मी थोडं तेल टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडे शेंगदाणे परतून घेतलेले आहेत तेलामध्ये। आता शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत। त्यानंतर मी थोडंसं खोबरं बारीक किसून घेतलेलं आहे, ते पण मी थोडंसं तेल टाकून परतून घेणार आहे। माझा आवाज जर थोडा खराब येत असेल तर सॉरी, मला सर्दी झालेली आहे म्हणून थोडा माझा आवाज खराब येईल, बट मॅनेज करा। तर छानपैकी आपलं खोबरं भाजलेलं आहे, आपण ते पण काढून घेऊ। त्यानंतर मी थोडेसे तीळ घेतलेले आहेत, ते पण आपल्याला छान भाजून घ्यायचे। आणि गाईज, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मी खूप मेहनतीने व्हिडिओ करत आहे, तर सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। हे बघा, आपण छान माझा मसाला रेडी करून घेतलेला आहे। शेंगदाणे भाजून घेतलेले आहे, थोडे लसूण घेतलं आहे, अद्रक घेतले, तीळ घेतलेत आणि खोबरं घेतलेलं आहे। हे सर्व मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे। ते मी अगोदरच कारले शिजवून घेतले होते, तर याच्यामध्ये फक्त मसाला भरणार आहे आता। कारले शिजवताना मी काय नाही, फक्त थोडं लिंबू टाकलं होतं, लिंबाचा रस, आणि हळद आणि मीठ टाकली होती याच्यामध्ये थोडेसे, आणि पाणी न टाकता शिजवून घेतलेले आहेत मी कारले।
आणि त्यानंतर फक्त आत्ता जो मसाला केला आपण तो फक्त भरून घ्यायचा त्याच्यामध्ये. आता मी तेल घेतलेलं आहे. तेलामध्ये आपण जिरे मोहरी टाकून घेऊ. त्यानंतर आपण जो मसाला भरलेला होता कारल्यामध्ये ते टाकून घेऊ. कारले आणि मस्त मिक्स करून घ्यायचे. आपण राहिलेला पण मसाला टाकून घेऊ, कारण कारलं फक्त मीच खाते, बाकी सगळे हे त्याचं कूटच खाणार आहेत माझ्या घरातले. माझ्या बाळाला पण कूट आवडतो, माझ्या नवऱ्याला पण कूटच आवडतो कारल्याचा. कारलं फक्त मी खाणार आहे, तेव्हा मी जास्त कूट टाकलेलं आहे. तुम्हाला असं वाटत असेल तर जास्त कूट झालं तुम्ही कमी पण टाकू शकता तुमच्या इच्छेप्रमाणे. प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते ना, त्याच्यामुळे आपल्याला वेगवेगळं करावं लागतं. त्यानंतर मी थोडासा गूळ टाकलेला आहे, त्याच्यामुळे कारल्याची भाजी अजिबात कडू होत नाही. आणि सिरियसली गाईज, ही भाजी अजिबात कडू झालेली नाही आहे, छान झालेली होती माझ्याकडून भाजी. थोडा काळा मसाला टाकल्यानंतर मी आपण कोथिंबीर टाकून घेऊया. चला, झाली आपली कारल्याची भाजी तयार. थँक यू. प्लीज गाईज सबस्क्राईब.